आत्ता मध्यंतरी NDTV या वेबसाईटवरती एक बातमी बघितली आणि ही बातमी बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये पण आलेली आहे. त्यात काय लिहिलंय, की लाडू, वडापाव, पकोडा म्हणजे भजी ह्यांच्यावरती हेल्थ अलर्ट लिहिले जाणार आहेत. म्हणजे जसं सिगारेटवरती लिहिलेलं असतं, की सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहे किंवा दारूवरती लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे आता लाडूवरती, वडापाववरती, भज्यांवरती किंवा बाकीचे अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत, त्याच्यावरती सुद्धा हेल्थ रिस्क म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, अशा प्रकारच्या वॉर्निंग लिहायच्या, असं नवीन फर्मान गव्हर्नमेंटनी काढलेलं आहे. आता ह्याच्यामुळे काही फरक पडेल का नाही हे सांगणं अवघड आहे. कारण सिगारेटवरती लिहून सुद्धा लोक सिगारेट ओढतच असतात. परंतु अलीकडे दारूचं प्रमाण, सिगारेटचं प्रमाण नवीन जनरेशनमध्ये त्या मानाने कमी झालेलं आहे. म्हणजे ह्याचा परिणाम कुठेतरी होत असला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, की मी ह्या पूर्ण सीरीजमध्ये जे काही सांगतोय, रोज सांगतोय, की तळलेले पदार्थ खाऊ नका, मैदा असलेले पदार्थ खाऊ नका, साखर असलेले पदार्थ खाऊ नका. ते म्हणणं सरकारी धोरणानुसार पण योग्य ठरवलं जात आहे. म्हणजे हे काही अशा कवी कल्पना नाही आहे, तर हे प्रूव्हन म्हणजे हे सिद्ध झालेले प्रकार आहेत, की मैदा, साखर आणि तेल आणि मुख्यतः तळलेले पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. आता ही जर बातमी आपण पूर्ण वाचली, तर आपल्याला असं लक्षात येईल, की आता जास्तीत जास्त पदार्थांवरती म्हणजे ते कोल्डड्रिंक असतील, तळलेले पदार्थ असतील, मिठाईचे पदार्थ असतील, बेकरीचे पदार्थ असतील, ह्याच्यावरती आता काही दिवसांनी वॉर्निंग येणार आहे. आणि वॉर्निंग येवो किंवा न येवो, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या शरीरासाठी हे पदार्थ खाऊ नये, हे जास्त हितकारी आहे. त्याच्यामुळे वॉर्निंग यायची वाट बघू नका. तर हे पदार्थ आजच खाणं बंद करा. जिभेचे चोचले आपण पुरवतो, त्यावेळी ते खायला छान वाटतं. परंतु त्यांनी बरेच आजार होतात आणि ते आजार आपल्याला आयुष्यभर निभवावे लागतात. आणि त्याच्यामुळे हे पदार्थ न खाणे आणि आरोग्यदायी राहणे, हे सर्वात चांगली गोष्ट आहे आणि स्वस्त गोष्ट आहे.